आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम विवेक वसा फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाचं औचित्य काय आहे हे आपल्या सगळ्यांना खरं तर माहीत आहे. म्हणजे ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या देशातील जात आणि धर्म व्यवस्थेला सुरुंग लावला, या देशामध्ये स्त्री शिक्षणाची वाट ही सुकर केली, ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी इथली जी शोषणकारी जी ब्राह्मणी पौरोहितशाही होती तिची वस्तुनिष्ठ अशी चिकित्सा केली आणि एकूणच जो मानवी समाज आहे, जो मानवी समाज इथं आडला जातो, नडला जातो, त्याची एकूण कारणं काय आहेत या वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये, त्याची मूलगामी अशी चिकित्सा या देशामध्ये सर्वप्रथम महात्मा ज्योतिरावांनी केली. आणि हा सगळा पायावरती पुढची सगळी समाज सुधारणेची चळवळ या देशामध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसते. मुख्य मुद्दा असा आहे की आज 200 वर्ष झाल्यानंतर देखील महात्मा फुलेंची गरज समाजाला आहे का? महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आज समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त आहेत का? असा ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी निश्चितपणानं निसंदिग्धपणानं सांगावंसं वाटतं की होय, महात्मा ज्योतिरावांचे विचार आज देखील या समाजाच्या उन्नतीसाठी, या समाजाच्या शोषण मुक्तीसाठी गरजेचे आहेत. कारण महात्मा ज्योतिरावांच्या काळामध्ये जी काही शोषणकारी समाज व्यवस्था होती, आज त्याच्यामध्ये काही अंशी फरक पडला असेल, बदल झाला असेल, परंतु त्या शोषणकारी व्यवस्थेचं स्वरूप आज बदललेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांशी सामोरे जात असताना आपल्याला आज देखील महात्मा ज्योतिराव फुले हे दिशा दिग्दर्शक म्हणून आपल्याला दिसतात. म्हणजे महात्मा ज्योतिरावांना त्या काळामध्ये देखील सनातन्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे आणि आज देखील गल्ली बोळापासून तर वाडी वस्तीपर्यंत जो काही सनातन्यांनी धुमाकूळ घातलेला आहे, या सगळ्या प्रश्नांना सामोरे जात असताना मला वाटतं की महात्मा ज्योतिरावांचे विचार हे आज आपल्याला उपयुक्त आहे. म्हणजे महात्मा ज्योतिरावांच्या जीवन कार्यामधलं आणि चरित्रामधलं आपल्याला त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा चालू केली, त्यांना मारेकरी धाडले गेले, त्यांना वडिलांनी घरातून बाहेर सुनेला आणि मुलाला काढलं, सावित्रीबाई या पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. हा साधारण आपल्याला त्यांचा जीवन चरित्र प्रवास सगळ्यांना माहित आहे. परंतु त्या काळामधले आणि आजच्या काळाशी जोडून घेणारे जे काही संदर्भ आहेत महात्मा ज्योतिरावांच्या संदर्भानं, ते मला अत्यंत महत्वाचे वाटतात. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे वेदांकडे चला अशी चळवळ त्यांनी राबवली. ते वेद मानायचे, परंतु वेद मानत असताना स्वामी दयानंद सरस्वती ठामपणानं सांगायचे की वेदांमध्ये जातीयता नाहीये, वेदांमध्ये अस्पृश्यता नाहीये, वेदांनी विधवा पुनर्विवाहाला काही निर्बंध घातलेले नाही. आणि म्हणून त्यांचे असे विचार असल्यामुळे प्रार्थना समाजाने अर्थात न्यायमूर्ती मगोर आनड्यांनी त्यांची पुण्यामध्ये काही भाषणं आयोजित केली. सरस्वतींची पुण्यामध्ये भाषणं पण झाली आणि त्यानंतर मग त्यांना अशी कल्पना सुचली की चला आपण दयानंद सरस्वतींचा एक सत्कार आणि मिरवणूक या पुण्यामध्ये करूया. आणि ते मगोर आनडे त्यांचे अनुयायी मग ज्योतिरावांकडे गेले की असं आहे. ज्योतिराव म्हटले की सरस्वती हे वेद प्रामाण्य मानतात, वेदांना मानतात, पण ठीक आहे, तिसरी चौथीची मुलगी देखील वेदांमधील विसंगती सांगू शकते, पण सरस्वती जे म्हणतात जातीयतेच्या विरोधात बोलतात, धर्मांधतेच्या विरोधामध्ये त्यांचा जो स्टँड आहे तो मला मान्य आहे आणि म्हणून मी सरस्वतींच्या त्या मिरवणुकीला आणि सत्काराला जातो. फुले त्या मिरवणुकीला येणार आहेत, फुले त्या सत्काराला येणार आहेत, म्हणून सनातनी त्या काळामधले खवळले गेले, पेटले गेले. आणि मग या सगळ्या कार्यक्रमामध्ये कसा मोर्चा घालता येईल असं नियोजन त्या ठिकाणी चाललं. म्हणजे ज्यांना मराठी भाषेचं जे स्वयंघोषित शिवाजी ज्यांनी स्वतःला म्हणून घेतलं, ज्यांना मराठी भाषेचं प्रभू म्हणून ज्यांनी स्वतःला म्हणून घेतलं, ते विष्णू शास्त्री चिपळूणकर
हे तत्कालीन सनातनांचे पुढारी होते, नेते होते. मग महात्मा फुल्यांचं ज्यावेळी गुलामगिरी पुस्तक आलं त्यावेळी त्याच्यावरती अत्यंत खालच्या पातळीवरती आगपाखड करण्याचं काम विष्णू शास्त्रींनी केलेलं आहे. म्हणजे महात्मा फुल्यांचं शुद्ध लेखनच व्यवस्थित नाहीये, ते प्रमाण भाषेतच लिहित नाहीये. अशा पद्धतीने ज्यावेळी आजही पण ज्यावेळी बहुजन लोक बोलत असताना चालत असताना मुद्द्यामध्ये फसत नाहीत त्यावेळी त्यांना शब्दामध्ये अडकवण्याचा खेळ केला जातो. हा खेळ महात्मा फुल्यांच्या काळामध्ये देखील चिपळूणकरांनी केलेला आहे. याचा पुढचा भाग काय आहे, मग मिरवणूक ठरली आणि मग या मिरवणुकीला विरोध करायचा ठरलं. मग सनातनी त्यांच्या साथीला काही गुंड, विष्णू शास्त्री, चिपळूणकर हे सगळे एकवटले गेले. मग एक गाढव सजवलं आणि त्याला नाव दिलं गर्भदानंद. मग इकडं स्वामी सरस्वती दयानंद आणि तिकडं गर्भदानंद. मग एका बाजूला गाढवाची मिरवणूक आणि दुसऱ्या बाजूला सरस्वतींची मिरवणूक. ज्यावेळी या दोन्ही मिरवणुका एकमेकांच्या समोर आल्या त्यावेळी झालं काय, ते गाढव उधळलं आणि ते निघून गेलं. संयोजक आणि त्या गुंडांमध्ये भांडणं झाली सनातनी आणि सगळे पसार झाले. म्हणजे असे प्रसंग महात्मा फुलेंच्या काळामध्ये घडलेले आहेत आणि आज देखील हे सगळे प्रसंग नित्याने या ठिकाणी घडत आहेत. म्हणजे एका बाजूला म्हणजे मला महात्मा फुल्यांचं या निमित्तानं एक गोष्ट अधिक आवडते की महात्मा फुले हे उद्योजक होते, महात्मा फुले हे शेतकरी होते, महात्मा फुले हे विचारवंत होते, तत्वज्ञानी होते, हे सगळं होतं. परंतु त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे खडकवासल्याचा जो कालवा आहे त्या बांधकामाचं ठेकेदारी त्यांनी केलेली आहे. कात्रजचा जो जुना बोगदा आहे सातारला जाताना कात्रजवरनं, त्या बोगद्याच्या ठेकेदारीचं काम महात्मा ज्योतिरावांनी केलेलं आहे. जो येरवड्याचा बंड गार्डन पूल म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं काम देखील ज्योतिरावांनी केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून असणारे महात्मा ज्योतिराव ते 1876 ते 1882 या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं. लोकप्रतिनिधीने काम कसं करावं, त्या काळामध्ये पुण्यामध्ये 4 दारूचे गुत्ते होते आणि महानगरपालिकेने अजून 6 गुत्त्यांना परवानगी द्यायचं धोरण आखलं. त्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेणारे एकमेव नगरसेवक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होते. त्यावेळीचे जे व्हाईसराय होते तर ते पुण्याच्या दौऱ्यावरती येणार होते, ब्रिटिशांचा कालखंड होता आणि त्यासाठी महानगरपालिकेने 1000 रुपये मिरवणूक आणि सजावटीसाठी सुशोभीकरणासाठी मंजूर करत होते. 32 सदस्यांपैकी 31 सदस्यांची हा 1000 रुपये निधी द्यायला परवानगी होती आणि एकच जण त्याच्या विरोधामध्ये होता, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे एकूण महात्मा ज्योतिराव फुल्यांचा हा खरं तर चरित्रामधला जास्त चर्चेला येणारा हा भाग आहे. आणि मग हे जे सगळे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चरित्रामधले जे वेगवेगळे पैलू आहेत, हेच पैलू वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण शाळा, कॉलेज, महाविद्यालय असतील किंवा विविध ठिकाणी कशा पद्धतीने घेऊन जाऊ, महात्मा फुल्यांच्या विचारांचा जागर आपण शाळा महाविद्यालयांमध्ये कसं करू, याचं काही नियोजन विवेक वसा फाउंडेशनने केलेलं आहे. आणि पुढच्या वर्षभराच्या कालखंडामध्ये अशा अनेक उपक्रम महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचार घेऊन करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आपण सगळेजण या सत्यशोधक अभियानाच्या पाठीशी उभे राहाल, आपल्याला जमेल असा आपण सगळेजण वेळ द्याल, अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो.